नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा कशी मांडावी हे बघणार आहोत। गावाकडे नागपंचमीला नागाच्या वारुळाजवळ जाऊन बायका पूजा करतात व शहरात हे शक्य नाही, तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण ही पूजा करू शकतो। सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची व त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर तांदळाच्या सहाय्याने या ठिकाणी आपण 4 नागोबा काढून घेणार आहोत। आता मी इथे थोडासा अक्षदा वाहत आहे, त्यावर आता मी सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घेणार आहे। त्यानंतर आपण हळदी कुंकू व फूल वाहून दिव्याची पूजा करून घेऊया। आता मी या ठिकाणी एक विड्याचं पान घेतलेलं आहे, त्यावरती थोडासा अक्षदा वाहून आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत। कुठलीही पूजा मांडताना गणपती बाप्पाची स्थापना सर्वात आधी केली जाते। आता आपण गणपती बाप्पाला हळदी कुंकू लावून दुर्वा व फूल वाहणार आहोत व गणपती बाप्पाची सेवा करताना आपण ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप सुरू ठेवणार आहोत। आता आपण या ठिकाणी नागपंचमीचा हा फोटो भेटतो याची स्थापना करणार आहोत व याला सुंदर फुलांनी आपण सजवणार आहोत। या ठिकाणी मी इथे कापसाची वस्त्रमाळ सुद्धा लावून घेतलेली आहे। आता आपण सर्व फोटोला हळदी कुंकू लावणार आहोत। या ठिकाणी आपण फूल व अक्षदा सुद्धा वाहून घ्यायचा आहे। आता आपण ज्वारीच्या लाह्या व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवत आहे। तुम्ही गूळ, खोबरं व फळांचं सुद्धा नैवेद्य दाखवू शकता। आता आपण धूप लावून गणपती बाप्पाला व नागोबाच्या फोटोला ओवाळून घेणार आहोत। आता आपण सर्वात आधी गणपती बाप्पाची आरती घेऊया व त्यानंतर नागदेवतेची सुद्धा आरती घेणार आहे। या ठिकाणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली पूजा संपूर्ण झालेली आहे। गावाकडे नागपंचमीला झोके बांधले जातात व सर्व लेकी बाळी त्यांच्या माहेरी जातात व झोके खेळतात व खूपच आनंदाने हा सण साजरा करतात। तुमच्या तिथे पण असे झोके बांधले जातात का? कॉमेंट्समध्ये नक्की सांगा। व तुम्हाला जर माझे साध्या सोप्या पूजेची व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद।